श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 13 ऑगस्ट वार गुरुवार या दिवसापासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे आणि 11 सप्टेंबरला हा श्रावण महिना संपणार आहे. तर श्रावण महिना हा खूप पवित्र आणि धार्मिक दृष्टीनं महत्त्वाचा महिना मानला जातो. हा चातुर्मासातील 4 महिन्यांपैकी एक महिना आहे आणि असा हा श्रावण महिना जो पवित्र आहे तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित केला जात असतो. आणि म्हणूनच श्रावण महिना संपण्यापूर्वीच म्हणजे बघा, श्रावण महिना संपण्या अगोदर कोणत्याही स्थितीत एक वेळ नंदीच्या कानात बोला हे 2 शब्द, जे नशिबात नाही ते सुद्धा मिळेल. आयुष्यातील दुःख, अडचणी, दरिद्रता ही कायमची संपेल. कर्जातून मुक्ती होईल. तर हे जे कोणते शब्द आहेत तर ते आपल्याला नंदीच्या कानामध्ये बोलायचे आहेत. कधी बोलायचे आहेत याची सगळी माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा उपाय कसा करायचा आहे याची देखील माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वांनाच माहिती आहे की हा पवित्र महिना जो आहे तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित केला जात असतो. या महिन्यामध्ये आपल्याकडून जेवढी पण होता होईल एवढी त्यांची सेवा, उपासनाही करायची असते. भगवान शिव हे खूप भोळे आहेत तर ते आपल्या भक्तांवरती लवकर प्रसन्न होत असतात. आणि म्हणूनच आपल्या ज्या पण काही इच्छा असतील, अडचणी असतील, अडचणी दूर करण्यासाठी, कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हे जे काही उपाय करतो, सेवा करतो तर त्याचं अधिकाधिक फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. तर या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये बघा, पृथ्वी तलावरती शिवतत्व जे आहे तर ते खूप अधिक प्रमाणात, जास्त प्रमाणात सक्रिय असतं. आणि अशा काही पवित्र सक्रिय वातावरणामध्ये आपण जर काही सेवा केल्या, उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. तर आपल्या जीवनामध्ये आपल्या भरपूर अशा अडचणी येत असतात, आपल्या भरपूर अशा इच्छा असतात, मनोकामना असतात, त्या काही केल्यानं पूर्ण होत नाहीत. किंवा आपण नुसते काबड कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्या कष्टाचं, मेहनतीचं योग्य ते फळ आपल्याला मिळत नाही. आपल्या भाग्याला, आपल्या नशिबाची साथ जी आहे तर ती मिळत नाही. आणि अशाच भाग्याला, नशिबाला, आपल्या जे पण कष्ट करतो, मेहनत करतो तर त्याला नशिबाची, भाग्याची, दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी आपल्याला हे जे काही असे छोटे मोठे उपाय असतात तर ते अशा काही खास तिथींना करायचे असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो उपाय आहे तर तो आपण श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी, कोणत्याही वेळेमध्ये केला तरीही चालणार आहे. तर या ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहे तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर बघा, आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र, धुत्र्याचं फूल किंवा फळ जे पण तुम्हाला भेटेल तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला बघा, जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर या सर्व वस्तू म्हणजे बेलपत्र, पांढऱ्या रंगाची फुलं, खडीसाखर, धोत्र्याचं फूल किंवा फळ, बेलपत्र, 1 तांब्याभर पाणी, 1 दिवा, भस्म, हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. म्हणजे शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. शिवलिंगाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आता या पाण्यामधील थोडंसं पाणी, पांढऱ्या रंगाची फुलं, 1 बेलपत्र, खडीसाखर जे आहे तर ते आपल्याला थोडीशी शिल्लक ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं पूजा करून आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जप करून झाल्यानंतर आपल्याला बघा, या मंदिराच्या बाहेर यायचं आहे. म्हणजे जिथे बघा, जे नंदी महाराज असतात, नंदींची मूर्ती असते तर तिथे यायचं आहे. तिथे आल्यानंतर बघा, नंदी अशा परिस्थितीमध्ये बसलेली ही मूर्ती असते बघा, की त्याचा 1 पाय वरती आणि 1 पाय खाली असतो. तर जो पाय वरती आलेला आहे तर त्या पायावरती आपल्याला
जल अर्पण करायचं आहे, बेलपत्र, पांढऱ्या रंगाची फुलं, खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि नंदी महाराज हे बघा भगवान शिवाच्या सर्वात आवडत्या गणांपैकी एक गण मानले जातात, उच्च गण मानले जातात. आणि नंदी महाराजांना भगवान शिवशंकरांनी असं वरदान दिलेलं आहे की जी पण इच्छा नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलली जाईल तर ती इच्छा त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. त्यामुळं आपल्याला हे सर्व पूजा करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये बघा सुयशा हा शब्द जो आहे तर तो म्हणायचा आहे आणि जी पण आपली इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. आपल्याला बघा फक्त एकच इच्छा त्यांच्या कानामध्ये व्यक्त करायची आहे. मग ती मुलांच्या प्रगतीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल किंवा घरात येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी असेल. तर तशी एक इच्छा आपल्याला त्या नंदी महाराजांच्या कानामध्ये म्हणजे डाव्या कानामध्ये व्यक्त करायची आहे. व्यक्त करत असताना बघा शिवलिंग आणि नंदी महाराज यांच्या मधोमध उभा न राहता डाव्या बाजूला उभा राहून आपल्याला आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे 2 शब्द जे आहेत सुयशा तर हे त्यांच्या कानामध्ये बोलायचे आहेत आणि आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. यामुळे आपली जी पण इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचत असते आणि ती लवकरात लवकर पूर्ण होत असते. म्हणून हे 2 शब्द त्यांच्या कानामध्ये बोलायचे आहेत. तर बघा त्यांची पूजा केल्यानंतर नंदीची जर पूजा केली नाही तर त्यांची पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते. त्यामुळे आवर्जून आपल्याला असं जल अर्पण करायचं आहे आणि फुलं बेलपत्र अर्पण करून नमस्कार करायचा आहे आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये येणारे सर्व दुःख, अडचणी, दरिद्रता ही कायमची संपून जाईल. नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल.